अगं काय बोलते तू सपने? अगं डोक्याला बिका पडलीस का काय? बस इथं बस इथं. हे तुला काय सुद्धा होणार नाही. एक मिनिट, तुला कोणी जीव मारण्याची धमकी दिली नाही ना? नाव सांग मला, त्याला सोलून काढतो मी आत्ताच्या आत्ता. सोलूनच काढतो, बघतोच त्याला. अरे ऐक, असली कोणी काही धमकी वगैरे नाही दिली मला. थांब जरा. आता काय झालं? मम्मीने का नाही माझी खोटी शपथ घेतली, आणि तुला तर माहितीये खोटी शपथ जीवावर उठते. आता काय मी वाचत नसते. सपने तुझा मेंदू झालाय बधीर. नकोस. असं कोणीतरी कोणाची खोटी शपथ घेतल्यावर मरत नसतं काय? बघ, माझी शपथ आहे तुला. आता खरं खरं नेमकं काय घडलं ते सांग. खरं खरं एकदम. जसं सांगते. मम्मीने का नाही स्वतःच कोट कारस्थान करून एक जाऊबाई, त्यांची आई आणि ती आमरी त्यांना घराबाहेर काढलं. ते जिन्नस आणायला पण त्यांनीच त्यांना पाठवलं होतं. आणि आता सत्या भाऊजींनी जाब विचारल्यानंतर माझी खोटी शपथ घेतली आणि हात वर केले. देवा, आता काय मी वाचत नसते. उठ 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 जरा. सपने, तुला किती वेळा सांगितलं मी मम्मीच्या नादी नको लागत जा म्हणून. ती म्हणाल त्या कामात तू तिला मदत करतेस आणि इथं तुझं चुकतं. खरे काय खरंय? जे तू बोलतोय ते. सपने, मम्मी कधी सुद्धा सुधारणार नाही. एखाद्या माणसाचा छळ करावा तर किती करावा. नाही, आत्ताच्या आत्ता सत्या दादाला सगळं सांगणार आहे. सांगणारच आहे. मम्मी साहेबांनी किराणा मालाची लिस्ट दिली आणि माझ्याकडे तेवढे पैसे नाही आता. उद्याच्या उद्या भरायचंय किराणा म्हणून. दीदी अगं काय गरज आहे हे सगळं करण्याची? अगं त्या जेवढे उपकार करतायत ना आपल्यावर त्यापेक्षा जास्त मोबदला मागतायत. हमरे, मला कळते परिस्थिती, पण आता आपल्या हातात काही नाही. जरा शांत बस. मंजू, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि या माळेपेक्षा मला माझ्या लेकीचा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे. आई, मला खरंच हा निर्णय घ्यायचा नव्हता. पण माझ्या हातात काहीच नाही आता. मंजू, मला समजतंय का सगळं. वाईट वेळ आली ना की प्यायचं पाणी सुद्धा जपून वापरावं लागतं. पण अगं, ही वाईट वेळ बी लवकरच निघून जाईल. तू जे करशील ते सगळं चांगलंच करशील. माझा विश्वास आहे तुझ्यावर. काय झालं? नको तू ऐक की, सांगू नको कोणाला. खोटी शपथ जीवावर उठायच्या आधीच मरण मी. मम्मी मारून टाकतील मला. आपलं ठेव. तुला माझी शपथ आहे, माझी शपथ आहे. नाही पण नाही सांगत. शांत हो जरा. नाही सांगत. ठीक आहे. सपने, आता तरी जरा शानी हो आणि मम्मीच्या कटकार असताना जरा भाग घ्यायचा कमी कर, नाहीतर तुझं नुकसान पक्क आहे. शानी हो जरा. दरवाजा लावून जा. देवा, ऐक की, मला मरायचं नाही. असलं काही करू नको. त्यापेक्षा एक काम कर, मम्मींना घेऊन जा. येताना सामान घेऊनच यायचं, नाहीतर तुला तुझ्या आई बहिणी सकट घराच्या बाहेर काढी. उद्या जर किराणा माल ह्या घरात आला नाही तर आम्ही तिघी या घरातून निघून जाऊ. परत मागं वळून पण बघणार नाही. ठीक आहे. वाघमारे, काय हो, अशा एकट्या का बसला तुम्ही? वाघमारे,
काय भिनसलंय का तुमचं? आणि आज एवढ्या चिडला का होता तुम्ही? सत्या खरंच सॉरी. एका माणसाने लय डोकं फिरवलं होतं आज, म्हणून माझी चिडचिड झाली. काय म्हणजे तुम्हाला कोणी त्रास देते काय? तुम्ही फक्त नाव सांगा, 0 मिनिटात सरळ करतो त्याला. नाही सत्या, अरे आमच्या डिपार्टमेंटनं एका पेट्रोलमध्ये भेसळ करणाऱ्या माणसाला पकडलेला आज. तर त्याचा मालक येऊन सरळ मला लाच द्यायचा प्रयत्न करत होता, म्हणून चिडचिड झाली होती माझी. नाही, हे कारण असू शकत नाही. तुमच्या चिडण्यामागचं काहीतरी दुसरं कारण आहे वाघमारे. अरे खरंच सांगते, हेच कारण आहे. वाघमारे, गेल्या 3 वर्षात तुम्हाला लाच देण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. अहो, कित्येक लोकांनी तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केलाच असेल की, आणि त्यांना वटणीवर कसं आणायचं हे बी तुम्हाला माहित असेल. वाघमारे, मला खरं सांगा, नक्की हेच कारण आहे का? घरातलं कोणी काय बोललं का तुम्हाला? हेच कारण आहे सत्या. आता स्पष्टच विचारतो, मम्मीवर चिडलाय का तुम्ही? मम्मीने तुम्हाला कसला त्रास दिलाय का? तसं असेल तर मला सांगा, अजिबात घाबरू नका. हे बघ सत्या, मी खरंच सांगते, मला फक्त त्या माणसाचा राग होता, बाकी कोणाचंच नाही. वाघमारे, हे बघा, तुमचं हे कारण मला अजून सुद्धा पटत नाही, पण तरी बी एकदा सांगतो, हे घर तुमचंच आहे. तुम्ही, आई, आंबरी या घरात आश्रित म्हणून नाही आहात. तुम्ही सुद्धा परिवाराचा भाग आहात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि वाघमारे, मी माझ्या माणसांना ना कधीच वाऱ्यावर सोडत नाही. त्यामुळे तुम्हाला, आईला, आंबरीला त्रास झालेला मी अजिबात सहन करणार नाही. कारण तुमची फॅमिली मी माझीच फॅमिली मानतो. थँक्यू. वाघमारे, आभार कसले मानताय? अहो, आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. आपल्या माणसांचे आभार मानले ना तर नात्यात आपलेपणा राहत नाही. बरं वाघमारे, उद्याचं नक्की आहे ना? उद्या संध्याकाळी तुम्ही मला वेळ देणार आहात? उद्या येणार आहे ना मला भेटायला? मला जमेल असं नाही वाटत आहे. तुम्ही हवे आहात मला. हे बघा, तुमच्याशिवाय माझा उद्याचा दिवस पूर्णच होऊ शकत नाही.